नमस्कार. युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मुलाला या ठिकाणी सरकारी शाळेमध्येच का ॲडमिशन घ्यावं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. आता काय होत आहे, जिल्हा परिषद जे काही शाळा आहेत मित्रांनो, जिल्हा परिषद शाळा हे सर्वोत्कृष्ट आहेत, परंतु काय झालेले पालकांच्या डोक्यामध्ये एक या ठिकाणी काय झालेले ते एक प्रतिष्ठा निर्माण झाली. कशी प्रतिष्ठा, की माझा मुलगा हा पैसे भरून मी शाळेमध्ये भरला, याचा अर्थ माझा मुलगा या ठिकाणी पैसे भरून शाळेमध्ये भरला म्हणजे त्याला खूप काय येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिल्हा परिषद शाळेचा अभ्यासक्रम असेल किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी घातला असेल तरीसुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रम तर एकच आहे. मग यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर जिल्हा परिषद शाळेमध्ये घालण्याचं एक कारण म्हणजे, आता ही जी काही बातमी आपण सर्वप्रथम बातमी पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण यावर चर्चा करूयात. तर पहा, बातमी आहे जिल्हा परिषद जालिंदर नगरची शाळा जगातील सर्वोत्तम 10 शाळेमध्ये. आता ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहा, ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. आता जगातील 10 शाळेमध्ये ही सर्वोत्तम शाळा या ठिकाणी ठरलेली. यावरून तुम्हाला समजत असेल की जिल्हा परिषदेच्या शाळा कशा स्वरूपाच्या आहेत. आता मग एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि प्रायव्हेट शाळेमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक मी तुम्हाला सांगतो. पहा, सर्वात महत्त्वाचा फरक सांगतो. मला सांगा, तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्ही पैसे भरता, पैसे भरून तुमच्या मुलाला या ठिकाणी तुम्ही घालता, परंतु त्या ठिकाणी जो काही स्टाफ आहे, जो काही शिकवणारा तुम्हाला स्टाफ आहे, हा स्टाफ प्रायव्हेट शाळेमध्ये असलेला स्टाफ हा फक्त 12वी पास असतो किंवा D.Ed झालेला असतो. मग तुमचं ती TET पास आहे किंवा नाही, किंवा टॅट परीक्षा दिलेली आहे किंवा नाही. परंतु सरकारी शाळेमध्ये तसं नाही. सरकारी शाळेमध्ये जर लागायचं असेल तर 2 ते 3 परीक्षा पास व्हावं लागतं आणि 2 ते 3 परीक्षा पास झाल्याच्या नंतर तो भावी शिक्षक या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होतो. म्हणजे मग तो सर्व परिस्थितीतून या ठिकाणी आलेला असतो, त्यामुळे त्याला जाणीव असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सर्वपणे पात्रता, सर्वपणे अभ्यास त्याने पूर्ण केलेला असतो. त्यामुळे TET पास झाल्याच्या नंतर तो टेट परीक्षा देतो, म्हणजे तो पूर्णपणे निपुण होऊन या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरत असतो, जिल्हा परिषद आणि नगर परिषद महानगरपालिकेमध्ये शिकवणारा शिक्षक. आणि प्रायव्हेटमध्ये मात्र असं नसतं. प्रायव्हेटमध्ये काय असतं, तुमचं D.Ed झालं, B.Ed झालं, तुम्हाला कमी पगारावर 10 ते 12 हजार पगारावर तुम्हाला नोकरी मिळून जाते. मग मला सांगा, त्या शिक्षकामध्ये आणि गुणवत्ताधारक शिक्षकामध्ये फरक असेल किंवा नाही, हा प्रश्न कधी तुम्ही मनाला विचारला का? मग हा प्रश्न न विचारता आपल्या एखाद्या मित्राच्या मुलानं प्रायव्हेट शाळेमध्ये 40,000 रुपये भरून म्हणून आपल्या मुलाचा आपण प्रवेश घेतो. आता माझ्या मित्रांनी त्याच्या मुलाला या ठिकाणी 40,000 रुपये भरून शाळेमध्ये प्रवेश घेतला. मग माझ्या तरी मनामध्ये कुठेतरी एक निर्माण होतं की नाही, त्याचा मुलगा हा 40,000 रुपये शाळेमधून 40,000 रुपये भरून शाळेमध्ये घातला, म्हणजेच त्या ठिकाणी मग तुम्ही 40,000 रुपये भरले, परंतु त्या शाळेमधला असलेला अभ्यासक्रम, त्या शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधा, या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला तर जिल्हा परिषदेची शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा हा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तुम्हाला दिसतील. कारण की त्या ठिकाणी असलेला स्टाफ हा या ठिकाणी पूर्णपणे क्वालिफिकेशन झालेला असतो. मात्र प्रायव्हेट शाळेमध्ये तसं नसतं. पहा, प्रायव्हेट शाळेमध्ये कधी तुम्ही जा, प्रायव्हेट शाळेमध्ये जो काही मुख्याध्यापक असतो D.Ed झालेला असेल, B.Ed झालेला असेल, परंतु तो TET पास असेल किंवा नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. बरं, प्रायव्हेट क्षेत्राकडे जे काही लोक जातात ते का जातात? कारण की या ठिकाणी त्यांना सरकारी नोकरी न मिळाल्यामुळे प्रायव्हेट शाळेमध्ये जातात. मला सांगा, एखादा शिक्षक जर गव्हर्नमेंट शाळेवर जर शिकवण्यासाठी जर पात्र असेल किंवा गव्हर्नमेंटची परीक्षा पास झाली असेल तर तो शिक्षक प्रायव्हेट शाळेमध्ये जाईल का? हा कधी मनाला प्रश्न विचारला का? नाही विचारला. मग तुम्ही याचा विचार करू नका. तुम्ही काय करा, आपल्या मुलाला जवळ असलेली जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा किंवा नगर परिषदेची शाळा या शाळेमध्ये घाला आणि आपल्या मुलाचा प्रवेश या ठिकाणी निश्चित करा आणि उज्ज्वल भविष्य तुम्ही या ठिकाणी साकार करू शकता आपल्या मुलाचं. यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी सुविधासुद्धा चांगल्या गव्हर्नमेंट देत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी फ्रीमध्ये देत असताना आपली जी काही हक्काची शाळा आहे ती शाळा सोडून तुम्ही या ठिकाणी बाकी प्रायव्हेट शाळेकडे का जाता, हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी कधी मनाला विचारा आणि आपल्या मुलाचा प्रवेश हा जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा आणि नगर परिषदेची शाळा या शाळेमध्ये तुम्ही घ्या. कारण की यामध्ये काय होतं, जर तुम्ही आपल्या मुलाचा प्रवेश या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जर घेतला तर या ठिकाणी त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गव्हर्नमेंटला सुद्धा या ठिकाणी भाग पाडलं जातं. कारण की पटसंख्या वाढल्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काय जिल्हा परिषद शाळेमध्ये, नगर परिषद शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये शाळेमध्ये जे काही शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गांना सुद्धा एक विनंती आहे की त्या आपल्या शाळेमध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा आपला मुलगा समजून या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना तशी वर्तणूक दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना तशा पद्धती आपण शिकवलं पाहिजे. कारण की पहा, बऱ्याच पालकाची मानसिकता अशी झालेली आहे की जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळेमधले शिक्षक शिकवत नाहीत.
तुम्ही जा, पालकाकडे जा, बऱ्याच पालकाकडे जा, त्यांच्या प्रतिक्रिया, मी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया बऱ्याच पालकांच्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी हीच प्रक्रिया येते की जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा, नगर परिषदेची शाळा यामध्ये गव्हर्नमेंट शिक्षक असल्यामुळे या ठिकाणी शिकवत नाहीत असं मी सुद्धा या ठिकाणी ऐकलेलं आहे. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचे शिक्षक या ठिकाणी शिकवतात. जे शिक्षक शिकवत नाहीत, काही शिक्षक वर्ग असेल असा की जो शिकवत नाहीत, कारण की पाची बोटे सारखे नसतात. परंतु त्यासुद्धा शिक्षकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, आपल्या जिल्हा परिषदेची शाळा, आपल्या हक्काच्या शाळा, महानगरपालिकेची शाळा, नगर परिषद शाळा या ठिकाणी वाचल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या शाळेचा अपमान नसून, त्या सरकारचा अपमान नसून, खऱ्या अर्थाने त्या शाळेवर असलेल्या शिक्षकाचा, मुख्याध्यापकाचा आणि तिथल्या स्टाफचा हा अपमान आहे. कारण की आपली शाळा या ठिकाणी टिकली पाहिजे, यासाठी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं याचा अर्थ या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जर उत्कृष्ट शिक्षण जर होत असेल तर नक्कीच या ठिकाणी पालक आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी ॲडमिशन घेतील, तसे रिझल्ट आपल्या द्यावे लागतील. जसं की मित्रांनो, आपण पाहता जालिंदर नगरची शाळा ही जगातील 10व्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट शाळा आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रातीलच आहे, ते म्हणजे मित्रांनो पुणे. या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदच्या शाळा असेल किंवा महानगरपालिकेच्या शाळा असेल या ठिकाणी आदर्श घ्यावा. आणि या ग्रामस्थांनासुद्धा विनंती आहे की आपल्या प्रत्येक वर्षाला आपली जी काही शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा ही आपली शाळा समजून या ठिकाणी काही भौतिक सुविधा आपल्यासुद्धा गावच्या वतीने आपल्याला देता आल्या पाहिजे. या ठिकाणी आपण सुद्धा इकडं तिकडं खर्च करतो, मात्र आपण आपल्या शाळेसाठी, कारण की शाळा म्हणजे आपल्या बालकाचं भविष्य आहे, त्यामुळे आपल्या बालकाचं भविष्य समजून ही शाळा टिकल्या पाहिजे. ही शाळा म्हणजे विद्येचं मंदिर आहे, हे मंदिर आपल्या गावाची प्रतिष्ठा आहे आणि ती प्रतिष्ठा या ठिकाणी डुबली नाही पाहिजे, ती प्रतिष्ठा या ठिकाणी वरती आली पाहिजे. त्या प्रतिष्ठा ही धुळीमध्ये नाही मिसळली पाहिजे. याचा सर्व पालकांनी, सर्व शिक्षक वर्गांनी या ठिकाणी आजपासून निर्णय घ्यावा आणि जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा वाचाव्यात. यासाठी म्हणजे त्यांनामध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन कसे होतील यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पालकांनी सुद्धा शिक्षकांना किंवा या ठिकाणी मदत करावी आणि आपल्या पालकाचा प्रवेश हा जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा किंवा नगर परिषद शाळा म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या शाळा असतील त्या शाळेमध्ये घ्यावा, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो. कारण की जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा ह्या आपल्या गोरगरिबाच्या शाळा आहेत, ह्या आपल्या शेतकरी बांधवांच्या शाळा आहेत. त्यामुळे ह्या शाळा टिकल्या पाहिजे. ह्या शाळा जर टिकल्या तरच गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण या ठिकाणी मिळेल. तुम्ही जर पाहिलं तर प्रायव्हेट शाळेला जर आपण प्रोत्साहन जर दिलं तर करोडो रुपयाचे या ठिकाणी घोटाळे होताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये जर आत्तापासून 30-40 हजार रुपये, पहिली दुसरीच्या मुलांना जर 30-40 हजार रुपये जर आपण देऊन जर त्याला शिक्षण देत असतो तर विचार करा 12वीपर्यंत त्याचा किती खर्च होतो. आणि इथं हा जो खर्च 12वी झाल्याच्या नंतर परत त्याच्या नोकरीसाठीचा खर्च, परत पुढच्या शिक्षणाचा खर्च, या सर्व गोष्टीचा जर विचार जर केला तर सर्वसाधारण जे काही पालकवर्ग आहे हा या ठिकाणी या शाळेमध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. प्रायव्हेट शाळेला फक्त पैसा जमा करायचा असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रायव्हेट शाळेच्या ऐवजी तुम्ही जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा या शाळेमध्ये प्रवेश घ्या. आणि शिक्षक वर्गांना एक विनंती आहे की आपल्या शाळा कशा सर्वोत्कृष्ट होतील, आपल्या शाळेचे रिझल्ट कसे चांगले येतील, यासाठी सर्व गव्हर्नमेंटचे जे काही टीचर लोक आहेत यांनी आजपासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्णय घ्यावा. आणि या शाळेमध्ये आपली जी काही शाळा, ही शाळेमध्ये येणारं जे काय मूल आहे हे मूल या ठिकाणी चांगलं शिकलं पाहिजे, त्याचे चांगले रिझल्ट आले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, जेणेकरून आपल्या शाळा वाचल्या पाहिजे. आपल्या शाळा जर वाचल्या तरच आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळणार नाही, तर अतिरिक्त शिक्षक होणार आणि त्यामुळे आपल्या शाळासुद्धा डबघाईस येणार आणि आपली नोकरीसुद्धा धोक्यात येणार. त्यामुळे सर्व शिक्षकांनासुद्धा एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा निश्चय करावा आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कशा वाचतील, या शाळेमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन कसे येतील, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवावेत. तसेच पालकवर्गांना प्रत्यक्ष भेटून त्यांना या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये कशा स्वरूपाच्या सुविधा असतात, गव्हर्नमेंट शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय काय सुविधा भेटतील याची संपूर्ण माहिती पालकवर्गांना जाऊन सांगावी, त्यांचं मन परिवर्तन करावं आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन कसे येतील यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.